मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली। रिक्षा आणि टेम्पोमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले आहेत। जखमींना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये अपघाताची ही घटना घडली। रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली। रिक्षा माणगाववरून इंदापूरच्या दिशेने जात होती, तर आयशर टेम्पो मुंबईवरून माणगावच्या दिशेने जात होता। त्याच वेळी माणगाव तालुक्यातील केशेने गावाच्या हद्दीत दोघांची समोरासमोर धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये रिक्षा चालक आणि 1.5 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे। जखमींना तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। जखमींना उपचार सुरू असून तर मृतदेह देखील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये नंदा पवार वय वर्ष 35, शेवंती कोळी वय वर्ष 40, संगीता वाघमारे वय वर्ष 20 या तिघींचा मृत्यू झाला आहे। हे सर्वजण माणगावच्या कशेने येथे राहणारे होते। तर या अपघातामध्ये मयुरी वाघमारे 1.5 वर्ष आणि मतीन राऊत राहणार पनवेल या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला। 1.5 वर्षांच्या मुलीच्या आईचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे।